नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात जाणार आहे। व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात याचिका आहे आणि आज यावरची सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, आज महत्त्वाची सुनावणी होतीये। नक्कीच प्रज्ञा, आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी आणि व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा अशी मागणी जी आहे ती शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलेली आहे आणि या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी हायकोर्टामध्ये होते। ठाकरे गटाचे आमदार संजय भोसले, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश भातर्फेकर, त्यासोबतच उदयसिंग राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी या सगळ्यांना अपात्र करा अशी जी मागणी आहे ती भरत गोगावलेंनी आपल्या याचिकेतून केली आहे आणि आज सकाळच्या सत्रात शिंदे गटाच्या या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होत आहे। तर त्यांच्या व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही असा सवाल सुद्धा या याचिकेतून करण्यात आलेला आहे। आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय आणि शिवसेनेच्या म्हणजे उभाटा गटाच्या 14 आमदारांना निलंबित करण्याची या याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। शिंदे गटाच्या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी सुद्धा ठेवण्यात आली आहे। या याचिकेच्या सुनावणीनंतर नेमकं काय घडणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।